नमस्कार, जय सावित्रीबाई, जय ज्योती, जय क्रांती मित्र स्वन. तर आपण इला गेलेत आपला नाशिकमा आणि नाशिकमा जात असताना या भव्य प्रतिमा मला दिसतात. कोणा? राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई ज्योतिबाराव फुले. आणि असं सांगावंच की या ज्या प्रतिमा आहेत त्या महापुरुषाचा भारतमा सर्वात मोठा प्रतिमा आहे. भारतच नाही तर एशिया खंडमा सर्वात मोठा प्रतिमा आहे म्हणे. आणि आडे जेव्हा म्हणून आंगले काटापुटी घ्यात मंडळी या प्रतिमा देखील. कारण की असं जे कार्य मला असं वाटणं की ना कार्य एवढं महान आहे की आपण आडे उभं राहायचं विषय दोन शब्द बोलायला पाहिजेत. राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यासनी जरी आपण बात करी तर त्यासनी एक महिला असण्यासाठी देशमा असं कार्य करेल की जेव्हा महिला असले शिकाणं आणि शिकाणानं पाप होतं तेव्हा तेसनी महिला असले देशमा शाळा सुरू करी. आणि मनीसनी आज देशमा महिला ज्या मोठमोठ्या धागासुरे शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार भेटना ते फक्त आणि फक्त राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यसनामुळे. आणि जेव्हा त्या महिला असले शाळामा बाया असले शाळामा शिकायला जाय तेच नावावर दगड काय फेकायनात, तेच नावावर हमला काय होईनात, तेसली मारहाण काय होईनी, एवढं सुद्धा होईनात तरी सुद्धा दोन्ही फुले दाम्पत्यासनी हारणे मानी आणि महिला असण्यासाठी शाळा उघाडी. आणि कुठे ना कुठे एक बातना दुःखवस की या महापुरुषांनी एवढी जी कार्य एवढी कारकिर्दी पण कुठे ना कुठे आपला देशना बहिणी आपला देशना महिला या महापुरुषांना विसरी घ्यात. आज आपला देशना महिला असणं आयडल एक कॅटरीना कैफ, करिश्मा कपूर है ना, बॉलिवूडना हिरोनी आहेत. पण दुःखवस की सावित्रीबाई फुले यसना आयडल का नाही राहतस, महात्मा फुले यसना आयडल का नाही राहतस. धन्यवाद. जय सावित्रीबाई, जय ज्योती, जय क्रांती.